ए बोल बच्चन. हॅलो हॅलो हॅलो. बस कसे मजेत एकदम. भाई पप्या म्हटला स्ट्रेट एन याची गाड मारून गेला. तो आणि मी वेगळा आहे बाई. त्याला सापडू शकतो तो नंतर. तर एकदा स्वामीचे सगळे मित्र आले, सुनीलचे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा स्वतःसाठीच. भाई खरंच एक नंबर आहे. म्हणजे एका मित्रासाठी एवढ्या दुरून आले म्हणजे त्याची किती उदारी असेल. बरोबर आहे भाई. पण खरंच मित्र असे असावं. माझे मित्र एक नंबरचे भाडं खाऊ. एक नंबरची. मी त्यांना म्हटलं भाई शो बघायला चला. म्हणजे तुझा शो बघितल्यापेक्षा पेठत गेलेलं पुरतं. म्हटलं पेठत 100 रुपयात का बायांना बांगड्या घालतो. खूपच भयंकर मित्र यार माझे. असे मित्र नाही भेटले पाहिजे. मी तर म्हणतो माझ्या वडिलांनी सगळ्यांच्याच वडिलांनाच बंदी करायला पाहिजे त्यांच्या. खूपच भयंकर आहे मित्र माझे. आता वॉर वगैरे चालू होती पाकिस्तानची एवढी. माझे वडील 2 दिवस सुट्ट्या काढून घरी बसलेले होते बातम्या बघत. एका मेजरपेक्षा जास्त बातम्या माहिती होत्या त्यांना. बाहेर वाट्यावरती लोकांना ज्ञान हेपलत होते की म्हणे काश्मीर आणि पाकिस्तानच्या मधात एक पूल आहे. कुठं? काश्मीर आणि पाकिस्तानच्या मधात एक पूल आहे. तिथून आपण घुसखोरी करू शकतो. हा माणूस मागच्या महिन्यात पहिल्यांदा पुण्याला आला होता. ते पण जुनी गाडी घ्यायला. खरंच ना भाई. याच्यामुळेच मी आता 3 महिने झाले स्टँडअप कॉमेडी सुरू केली. तुम्हाला वाटत असेल शिक्षण सोडून हे काय करतोय. तसं काही नाही आहे. जॉब सोडून करतोय. तर 3 महिने झाले मी स्टँडअप कॉमेडी चालू केली. याच्या आधी मी मार्केटिंग करायचो. मार्केटिंग कुणाला माहिती आहे का? नाही, सगळे कोडिंगवालेच आहे माहिती आहे. तर मार्केटिंग करायचो मी 3 महिने आधीपासून. मार्केटिंग जगातली सगळ्यात कठीण गोष्ट वाटते मला. पहिले तर मार्केटिंग माहिती आहे ना सगळ्यांना किती. त्यामध्ये तुमचा मॅनेजर सांगत असतो की मिस्टर विशाल तुमच्याकडे पुढच्या 2 वर्षामध्ये स्वतःची गाडी असेल, बंगला असेल. चिवत्या येतो. मागच्या महिन्यात स्प्लेंडर विकली मी माझी. ती पण 17,000मध्ये फक्त. खरंच ना भाई. आणि हा जो मला सांगायचा हा गेले 3 वर्ष आले माझ्याच गाडीवरती फिरतोय. याला विचारलं तर म्हणतो मला कमरेचा त्रास आहे. नाही नाही असूही शकतो बरं. त्याला 4 मुलं पण आहे. मार्केटिंग जगातली दुसरी कठीण गोष्ट आहे. पहिली अजून पण मार्केटिंगचा इंटरव्ह्यू आहे. हे फोद्रीचे तुम्हाला काही विचारू शकतात. बगळा कसा चालतो, घोडा कसा उडतो. मला तर वाटतं यांच्यावरतीच उडवावं एखाद दिवशी. अशाच एका इंटरव्ह्यूचा मेल मला आला होता एकदा. माझ्या कॉन्शियस माइंडने नेमका तो इंटरव्ह्यूच्या दिवशी बघितला. त्याच्यात लिहिलेलं होतं मिस्टर विशाल झालटे. माझी तर गांडच फाटली. म्हटलं काय सायबर क्राईमवाल्यांना सापडलो की काय आपण व्हिडिओच्या लिंक मागता मागता. पण पण सुदैवाने तसं काही नव्हतं. मेलमध्ये लिहिलं होतं मिस्टर विशाल झालटे तुमचा इंटरव्ह्यू शेड्यूल झाला आहे बी ऑन अ टाईम. मी तिथे वेळेवरती पोचलो. एवढी मोठी बिल्डिंग बघितली. मी सगळ्यात पहिले माझा रिझ्यूम चेक केला. म्हटलं आपला रिझ्यूम पाहून इथे तर आपल्याला नोकरी नाहीच मिळू शकत. आपण कोणतरी गोदाममध्ये पाहिजे. मी तरी आत जायला लागलो. वॉचमननी मला लगेच अडवलं. म्हणे ए थांब थांब. पब्लिक वॉशरूम बॅक साईड. म्हटलं तुला का मी का मुत्रा वाटत आहे का रे. माझा इंटरव्ह्यू इथे. तो म्हणे ते तर ठीक आहे म्हणे पण पिवळे बुटं घालून पहिल्यांदा कोणतरी आलंय. म्हटलं तो माझा प्रश्न आहे. तू पहिले बुटावरचा पाय काढ. मी परत पुढे गेलो. लिफ्टचं बटन दाबलं. तो परत पळत आला. म्हटलं अरे म्हणे अरे तू चुकीचं बटन दाबलंय म्हणे. लिफ्ट आता अर्ध्या तासासाठी परत लॉक होईल बेसमेंटमध्ये. म्हटलं यार सॉरी मला काही माहिती नाही. मी फर्स्ट टाइम लिफ्ट यूज करतोय म्हटलं. तर म्हणे अच्छा मग पायऱ्यांनी माय घालायची ना. म्हटलं एकदा माझा होऊ दे ते सिलेक्शन बरोबर माय घालतो तुझी. मी पायऱ्यांनी वरती गेलो. एकदम काचाचा दरवाजा होता. त्याच्यावरती एकही डाग नव्हता. मी दरवाजा पुढे मागे ओढतोय किती वेळचा उघडतच नव्हता.
दरवाजा तुटणार तेवढ्यात पाठीमागून एका जणाने आवाज दिला की चिवत्या सेन्सर आहे त्याला, 2 मिनिट शांत उभा राहा. मी आतमध्ये गेलो, रिसेप्शनिस्ट मला म्हणे मिस्टर विशाल झालटे तुम्हीच का? म्हटलं हो मीच. झालंय का माझं सिलेक्शन? म्हणे नाही नाही चुपचाप तिथं बसा. मी बसलो, मला इंटरव्ह्यूसाठी आत बोलवलं. आता त्यांना पण कळालं होतं की हा थोडा नर्वस झालेला आहे, त्यामुळे मला इंटरव्ह्यूला गेले. म्हणे विशाल बी कम्फर्टेबल, हे तुझंच ऑफिस समज. जसा चहा आला आणि मी तो बशीमध्ये ओतला, ते बघून ते अनकम्फर्टेबल झाले की हा भोसडीचा थोडा जास्तच कम्फर्टेबल नाही का झाला. नंतर मला म्हणे टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ. मी सांगितलं माय नेम इज विशाल झालटे, आय हॅव ओनली वन फादर. ते ऐकून पण त्याची गांड फाटली. म्हणे भाई मराठीत सांग, फादरलाच हीच कंडिशन आहे तर मदरच्या वेळेस कायच करशील तो. मग मी त्याला मराठीत सांगितलं, म्हटलं मला एकच वडील आहे. तो म्हणे अरे यार याचा काय प्रॉब्लेम आहे? म्हणे अजून काय? म्हटलं मला एक वडील आहे, आजोबा आहे. तर म्हणजे आजोबा काय करतात? म्हटलं घरामध्ये कुणीही रिकामं दिसलं की त्याला पाणी मागतात. त्यांना तहान असो किंवा नसो, त्यांच्या गळ्यामध्ये कोणता वाळवंट आहे काय माहिती, तो ओलाच होत नाही आहे. तरी मी त्यांना सांगत असतो की आता उतरतं वय, कमी पाणी पित जा. कसं वाळलेल्या गोष्टी लवकर जळतात. पण नाही, त्यांना ऐकायचंच नसतं, ते पिताय पाणी. मी पुढे आलो, परत मला म्हणे की हे तर सगळं झालं आहे, म्हणे दुसरं काहीतरी सांग, टेल मी अजून काहीतरी वेगळं सांग की तुझे बॅकअप प्लॅन काय? म्हटलं तसा माझा काही बॅकअप प्लॅन नाही आहे. तर म्हणे तुला इथे का जॉब करायचा आहे? तू काही सक्सेस रेट काय आहे तुझा जॉबचा? म्हटलं हा माझा ह्या हप्त्यामधला 4थाच इंटरव्ह्यू आहे. म्हणजे तुझ्या बॅकअप प्लॅन काय? म्हटलं संध्याकाळी माझा परत एक इंटरव्ह्यू आहे. म्हणे हा थोडा पाठ करून आलेला वाटत आहे. म्हणे टेल मी समथिंग दॅट्स नॉट इन युअर रिझ्यूम. म्हटलं हां, पहिले तर 100 रुपये देऊन फोटो स्टुडिओवाल्याकडून रिझ्यूम बनवून घेतला आहे मी, आणि आता तुला यातलं काहीच नको आहे? तर मग ऐक, माझ्या पाठीवर एक चट्टा आहे. ते ऐकून तो म्हणे भाई तुला सांगतो म्हणे मी नंतर कळवतो. मी बाहेर जायला लागलो, तेवढ्यात परत याच्यावर परत आला. म्हणे मिस्टर विशाल, मिस्टर विशाल. म्हटलं काय झालं आहे काय माझं सिलेक्शन? म्हणे नाही आमचे MD सर येत आहेत, त्यांना पण भेटून घ्या. म्हटलं ठीक आहे भाई. MD आला एकदम घामाघूमून. मला तर वाटलं हात चाकणला आहे की काय. तर तो आला याच्यावर एकदम, त्याला विचारायला लागले की सर काय झालं, व्हॉट हॅपन, तुम्ही एवढे घामाघूम कसं काय झाले? पाणी वगैरे दिलं त्याला. तो म्हणे कोणतरी भोसडीच्याने लिफ्ट लॉक करून ठेवली म्हणे. अर्धा तास झाले म्हणे बेसमेंटमध्येच लॉक आहे. मला म्हणे हा कोण? म्हटलं सर तो भोसडीचा मीच. हे सगळं असं माझ्यासोबत चालू राहतं यार. त्यामुळे ना मला काही करताच येत नाही. मी तो जॉब पण सोडून दिला. म्हटलं पुण्याला शिफ्ट होऊन जाऊ. माझे घरचे खूप मागं लागले होते, पुण्याला जा पुण्याला जा. यार पुण्याला यायचं माझं एकच कारण होतं. ते नाही तुम्ही विचार करते, बिलकुल नाही. नाही नाही, माझे वाईट मार्क. मला CET मध्ये 200 पैकी 38 मार्क होते. मी घरी 100 पैकी 38 सांगितले होते. त्यांना 120 सांगणारा चिवत्या वाटत होता. म्हणजे काय आजकालचे पोरं मायबापाला चिवत्या बनवतात. म्हटलं गोष्ट तर बरोबर आहे, चला मी निघतो म्हटलं. मी पुण्याला आलो. पुण्याला आल्यावर मी एक गोष्ट ऑब्झर्व केली. इथे लोक खूप लवकर जज करतात, खूपच लवकर जज करतात पुण्यात. म्हणजे जर तुम्ही बस स्टँडला 1-2 बॅग घेऊन उभे तर ते ओळखून जातात की आलाय गांडू ऑफिसर बनायला. कारण सदाशिव पेठमध्ये अर्ध्याहून जास्त ऑफिसर राहतात, फक्त व्हायचे बाकी. म्हणजे यांच्या लायब्ररी जरी सदाशिव पेठमध्ये असल्या तरी मात्र मन शांत करायला ते तिथेच जातात. एकदा मी नवीन आलो पुण्यामध्ये, म्हटलं मित्राची गाडी घेऊन फिरावं. मस्त गाडी घेतली मित्राची, नवीन नवीन फिरत होतो इकडे तिकडे. सिग्नल लागला. आता मागासवर्गीय असल्यामुळे मला लाईट कळतच नाही कोणते. मी तरी हॉर्न वाजवतच होतो. समोर एक काका होते. म्हणे कुठे चाललाय? म्हटलं कोथरूडला. म्हणे अच्छा, मला वाटलं माझ्या गांडीतच जायचंय तुला. म्हटलं मी कितीही प्रयत्न केला तरी तुमची कमर आहे 32, मी स्वतः 36, कसाच जाऊ. तेव्हापासून मग मी PMTनेच प्रवास करणं सुरू केला. PMT बरी आहे आपली. म्हणजे PMTचं बघितले तुम्ही, डावी साईड पूर्ण महिलांसाठी आरक्षित असते, उजव्या साईडला ज्येष्ठ नागरिक, पाठीमागं सैनिक असतात.
मला तर वाटतं वय वर्ष 18 ते 40च्या पुरुषांना ढुंगणं फक्त गणपतीच्या मिरवणुकीत मार खायला दिलेत, की चोपास आल्यांना बसले नाही पाहिजे परत. असंच मी PMT प्रवास करत होतो. ते पास वगैरे इकडे की पास घेतली की तुम्हाला दिवसभर पैसे द्यायचं काम नाही. मी ती पासच नाही घेतली. तसाच प्रवास करत होतो. पण मला एकदा पोलिसांनी पकडलं. 500 रुपये फाईन मारला. माझ्या डोळ्यातून टपकन पाणी आलं. कारण न स्टॉप ते डेक्कन रॅपिडो पण 132 सांगत होती. मी घरीच फोन लावला पप्पाला. म्हटलं यार पप्पा हे नाही जमत आहे, माझे इथं 500 रुपयाचं नुकसान झालं. माझे पप्पा म्हणतात मग पलीकडच्या गल्लीत जायचं होतं. अहो म्हटलं तिथं नाही हो, तिथं होऊन जातं माझं 300 मध्ये. तर म्हणे अरे मग त्यांना पण चिवत्या बनवायचं ना म्हणे, तुला तर खूप चांगलं जमतं. म्हटलं कसं काय? म्हणे माधरचोद तुझ्या बहिणीने पण CET दिली होती, तिला 170 होते. माझ्या बहिणीमुळे मी खूप जास्त मार खाल्लेला आहे बाई. म्हणजे ती एवढी हुशार कसं काय अभ्यासात मला कळत नाही. तिच्या वेळेस बदाम आणि माझ्या वेळेस का पेंड खजूर खाल्ला होता काय माहिती. तिला सगळंच कसं काय येतं. खरंच ना, माझे खूपच भयंकर काम आहे. म्हणजे मला आई वडिलांचा मार तिने काय ते कळूच दिलं नाही. तिनं जाम तोडवलं आहे मला खूप. म्हणजे मला वाटतं कधी कधी आई वडील नसते तर मी आतापर्यंत उठलो असतो. खूप खूप मारायची बाई ती मला. आणि त्याच्यानंतर पण अजून पुढे आमचे घरचे वुमन एम्पॉवरमेंटला घेऊन खूप जास्त स्ट्रिक्ट आहेत. जसं आता तुम्हाला इथे शिक्षणाला पाठवलं, जॉबला पाठवलं, तसेच माझे घरचे पण खूप जास्त आहेत. त्यांनी तिला शिवण क्लास लावून दिला होता. एकदा माझं शर्ट फाटलं, मी तिला शिवायला दिलं. तिने त्याचं ब्लाऊज बनवून दिलं. आता दिलं तर दिलं, माप चुकीचं घेतलं. आता मला माहिती होतं हे माप गल्लीत कुणाचं आहे, पण मी सांगू शकत नव्हतो. खरंच ना, आता ब्लाऊज वगैरे गोष्ट निघली, कसे सगळे एकदम हे करायला लागलेत. भाई मला 7वीपर्यंत घरचे फ्रॉक घालून फिरवायचे. हो ना. आणि जेव्हा मी फ्रॉक घालून उभ्यानं मुतायचो, तर माझे घरचे म्हणायचे की LGBTQ आत्ता आलाय, आम्ही खूप आधी सपोर्ट दिलाय. पण पुन्हा खरंच भाई सेफ नाही आजकाल. मुलींसाठी तर ठीक आहे, पहिले सेफ नव्हतं. मुलांसाठी तर आत्ता आत्ता सेफ नाही व्हायला लागले. एक दिवस दिवस ढवळ्या, एक जण माझ्या छातीवरून हात फिरून गेला. दिवस ढवळ्या एक जण छातीवरून हात फिरून गेला. मी मान्य करतो ते काय LGBTQ वगैरे आले आता, खरंच मान्य करतो. पण दाढी तरी काढू नये मित्रा. दाढी खूपच कठीण आहे बाई. आता आपण येतानाच FC रोडवरून आलो असेल, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल. आज तर FC रोडला खूप मोठी बाजारपेठ होती, कपड्यांची तर होतीच. पण एक गोष्ट ऑब्झर्व करण्यासारखी की FC रोडला मुली खूप जास्त कपडे घ्यायला खूप कमी कपडे घालून जातात. म्हणजे जर याच्यात कुणाला गर्लफ्रेंड असेल, वाटत तर नाही, पण असेल. तुम्ही सांगतो तुमच्या गर्लफ्रेंडचे 2 टॉप तुमचं एक बनियन झाकू शकत नाही. नाही झाकू शकत. ते ट्यूब टॉप मी किती दिवस मास्क समजून वापरत होतो. खरंच ना. आता ते सेफ्टीसाठी म्हटल्यावरती मी म्हटलं आता डिओड्रंट नको, आता आपण पेपर स्प्रे घेऊन देऊया गर्लफ्रेंडला. मी तिला पेपर स्प्रे घेऊन दिला. ती माझ्याच मागे लागली मारायच्या. मी तिला म्हटलं अनसेफ जागेवरती घेऊन जात जा. ती मला भेटायला आली तेव्हाच घेऊन येते. कठीण आहे. आणि चुकीने पण कधीच मुलींच्या पर्समध्ये हात टाकू नका. चुकीने पण. एकदा मी डिओड्रंट विसरलो, म्हटलं हाच मारून घ्याव, फक्त मुतायचा बाकी होतो. तेव्हा कळालं तो पेपर स्प्रे होता. खूपच कठीण आहे म्हणजे भाऊ. आणि सेफ्टीचं झालं आता. पण मी बोलत कोणत्या विषयावर होतो की अनकॉन्शियस होतो आपण. ब्लाऊज वगैरे असे शब्द ऐकले की पिरियड्स वगैरे तर अजूनच जास्त भयंकर हे होतो. पण मला असं वाटतं आमच्या गावात अजून पण पिरियड्सचे जे पॅड्स वगैरे असतात हे न्यूजपेपरमध्ये कोट करून देतात. त्याला टेप वगैरे लावतात. मुलींची ते टेप काढण्यातच 1-2 दिवस निघून जातात. पण मला वाटतं जी गोष्ट खरंच नॉर्मल आहे ती गोष्ट आपण पेपरमध्ये रॅप करून देतो. आणि जी गोष्ट अननॉर्मल आहे तिचे आपण फ्लेवर विचारतो, ते पण सगळ्यांच्या समोर विचारतो.
खूपच कठीण आहे भाऊ, पुण्यामध्ये आल्याच्या नंतर कळालं मला. आणि अजून एक गोष्ट की मुलींचे कपडे बनवताना जाराने जरा कपडा शिल्लक वापरायला पाहिजे. ज्या मुली रिलेशनमध्ये सॉरी हा ज्या मुली रिलेशनमध्ये त्यांना 2 महिन्यात टॉप फिट व्हायला लागतात. So sorry. That's my time, guys. Thank you. You are lovely audience. Thank you so much. बोल बच्चन.